Hello students, in the last video we have studied the factors affecting the enzyme activity. Okay, now in that video we have studied five different factors that affect the enzymatic activity. First, it is the concentration of substrate, then second, enzyme concentration, third, temperature, fourth, effect of pH, and fifth, that is the other substances. ओके, त्याच्यानंतर जेव्हा आपण फर्स्ट जो आपण फॅक्टर पाहिला होता दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, तर त्याच्यामध्ये हा आपण ग्राफ पाहिला होता. त्याच्यानंतर तिथे आलं होतं दॅट इज द के एम व्हॅल्यू, दॅट इज द म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके, म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट और के एम. तर तेव्हा मी सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जे म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर आता इथे आपण पाहूया की म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट और के एम कशाला म्हणतात आणि त्याचा अर्थ काय आहे. ओके, फर्स्ट दॅट इज द म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके, हे काय आहे, दिस मॉडेल इट इज द बेस्ट नोन मॉडेल फॉर द एन्झाईम कायनेटिक्स. ओके, जे एन्झाईम कायनेटिक्स आहे याच्यामध्ये हे जे म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे हे काय म्हटलं जातं, बेस्ट नोन मॉडेल आहे हे. ओके, नाउ इट इज नेम आफ्टर जर्मन बायोकेमिस्ट लिओनार्ड म्युच्युअलिस. ओके, हे जे म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट आहे हे कोणाच्या नावावर आहे, आफ्टर द जर्मन जे बायोकेमिस्ट होते लिओनार्ड म्युच्युअलिस त्यांच्या नावावर आहे. आणि कॅनेडियन फिजिशियन दॅट इज द मॉड मेंटेन. ओके, मॉड मेंटेन म्हणजे काय, जे लिओनार्ड जे कोण होते जर्मन बायोकेमिस्ट होते आणि जे कॅनेडियन फिजिशियन होते मॉड मेंटेन, या दोन सायंटिस्टच्या नावावर हे जे कॉन्स्टंट आहे ते देण्यात आलेलं आहे, दॅट इज द म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय द म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट और के एम. तर म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट इज डिफाइंड एज द सबस्ट्रेट concentration that is in moles or in liters to produce half of maximum velocity of an enzyme catalyzed reaction. ओके, तर त्याची डेफिनेशन काय आहे की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जे काय आहे मोलमध्ये असेल किंवा लिटरमध्ये असेल, कोणत्याही याच्यात असेल, ते काय करतं, प्रोड्यूस करतं हाफ द मॅक्झिमम वेलॉसिटी. ओके, जी मॅक्झिमम वेलॉसिटी आहे त्याच्या किती हाफ वेलॉसिटी प्रोड्यूस करतं ऑफ एन एन्झाईम कॅटलाइज्ड रिॲक्शन. जी कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे त्या कॅटलाइज्ड रिॲक्शनच्या मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ जे प्रोड्यूस करतं कोणतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट, त्यालाच काय म्हणतो आपण, म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट म्हणतो. ओके, आलं का लक्षात. आता इथे हा ग्राफ आहे, या ग्राफच्या आणि आपण समजून घेऊया. तर इथे काय आहे, हा ग्राफ कशाच्या अगेन्स्ट काढलेला आहे, व्हेलॉसिटी अगेन्स्ट द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनच्या अगेन्स्ट काढलेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, व्हेलॉसिटी म्हणजे काय, रिॲक्शन रेट. ओके, व्हेलॉसिटीज म्हणजे काय होते आहे, रिॲक्शन रेट आहे. तर रिॲक्शन रेटच्या अगेन्स्ट काय काढलेला आहे, कोणता ग्राफ काढलेला आहे, दॅट इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, तर इथे काय दिसत आहे आपल्याला, हे जे आहे दॅट इज द व्ही मॅक्स, दॅट इज द व्हेलॉसिटी काय आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे इथे. ओके, की याच्या पुढे जी आहे त्याची म्हणजे रिॲक्शन रेट पुढे वाढत नाही. मॅक्झिमम जो आहे रिॲक्शन रेट हा एवढा आहे, व्ही मॅक्स आहे. ओके, आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन किती आहे, एवढं आहे. ओके, एवढं हे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन आहे ज्याच्यावर काय दाखवत आहे की मॅक्झिमम रिॲक्शन रेट दाखवत आहे. ओके, तर या व्ही मॅक्सच्या जेवढं हाफ येईल, ओके, दॅट इज द हाफ ऑफ मॅक्झिमम वेलॉसिटी, म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटीच्या हाफ. ओके, त्याला ती वेलॉसिटी म्हणजे त्या एन्झाईमची यालाच काय म्हणू, ज्या कॉन्सन्ट्रेशनवर येते. ओके, ज्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर काय होत असते, प्रोड्यूस होत असते हाफ ऑफ द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ एन एन्झाईम, त्यालाच काय म्हणू आपण, के एम म्हणू किंवा म्युच्युअलिस मेंटेन कॉन्स्टंट म्हणू. म्हणजे काय, के एम कोणता राहील, हा एवढा राहील. ओके, हा एवढा के एम राहील म्हणजे काय की
सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन हे एवढ्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर काय होते आहे की जी व्हेलॉसिटी आहे ती काय आहे, मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ जी आहे त्यालाच काय म्हणू आपण, KM म्हणू. आले की लक्षात? तर कशाला म्हणू आपण KM, की एवढ्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर जी रिॲक्शन रेट आहे, मॅक्झिमम रिॲक्शन रेट आहे किंवा मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे एन्झाईमची, ती काय होते, हाफ होते. ओके, हाफ वापरल्या जाते, प्रोड्यूस होते, त्यालाच काय म्हणू आपण, KM म्हणू. ओके, द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इन मोल और लिटर टू प्रोड्यूस हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी इन अन एन्झाईम कॅटलाइज्ड रिॲक्शन. ओके, कॅटलाइज्ड रिॲक्शनमध्ये जी हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी आहे प्रोड्यूस होते कोणत्या याच्यावर, या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर, त्यालाच काय म्हणू आपण, त्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणू आपण, KM म्हणू किंवा मिचालिस मेंटेन कॉन्स्टंट म्हणू. ओके, त्याच्यानंतर वेन द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इक्वल्स द KM व्हॅल्यू ॲट दॅट टाइम half of the enzyme molecules, that is the 50%, are bound with the substrate molecules. तर इथे काय म्हटलेलं आहे, ज्या वेळेस KM व्हॅल्यू होते. ओके, आता या वेळेस काय होते, KM व्हॅल्यू आहे इक्वल्स झालेली आहे, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू इक्वल्स टू KM व्हॅल्यू. KM व्हॅल्यू कधी होईल, जेव्हा काय होईल, हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटी होईल. ओके, म्हणजे काय, एवढ्यावर होईल, हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्यावर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होईल, सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन होईल, तेव्हा काय होत असतं, त्यावेळेस काय होत असतं की हाफ ऑफ एन्झाईम मॉलिक्युल्स, म्हणजे एन्झाईमचे अर्धे जे एन्झाईम मॉलिक्युल्स आहे, म्हणजे 50% एन्झाईम मॉलिक्युल्स आर बाउंड, म्हणजे बाउंड झालेले आहेत कोणासोबत, सबस्ट्रेट मॉलिक्युल्ससोबत बाउंड झालेले आहेत. ओके, म्हणजे काय की जेव्हा KM व्हॅल्यू होत असते, ओके, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इक्वल होत असते KM व्हॅल्यूसोबत, म्हणजेच काय की हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटीसोबत जे इक्वल होते आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. हे पहा, हाफ ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन कोणाच्या इक्वल आहे, हाफ ऑफ मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या इक्वल आहे. त्यावेळेस काय होत आहे की हाफ ऑफ द एन्झाईम मॉलिक्युल्स, म्हणजेच काय 50% ऑफ मॉलिक्युल्स कोणासोबत बाउंड झालेले आहेत, सबस्ट्रेट मॉलिक्युलसोबत बाउंड झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर KM व्हॅल्यू इज कॉन्स्टंट अँड कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अ गिवन एन्झाईम. म्हणजे ही जी KM व्हॅल्यू आहे प्रत्येक एन्झाईमची काय असते, कॉन्स्टंट असते, आणि ते काय असतं, त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं त्या एन्झाईमचं. म्हणजे काय, ते कॅरेक्टरिस्टिक KM व्हॅल्यू काय असते, त्या एका पर्टिक्युलर एन्झाईमची कॉन्स्टंट असते, म्हणजे ती KM व्हॅल्यू कधीही बदलत नाही, तर कॉन्स्टंट राहत असते ती व्हॅल्यू, आणि ते काय असतं, कॅरेक्टरिस्टिक फीचर असतं त्या एन्झाईमचं. ओके, गिवन एन्झाईमचं. त्याच्यानंतर इट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह फॉर मेजरिंग द स्ट्रेंथ ऑफ ES कॉम्प्लेक्स. म्हणजे काय, हे काय आहे, ही जी व्हॅल्यू असते ती काय असते, KM व्हॅल्यू काय आहे, रिप्रेझेंट करते आहे कशाला, मेजरिंग द स्ट्रेंथ ऑफ द ES, म्हणजे स्ट्रेंथ कोणाची, ES कॉम्प्लेक्स म्हणजे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. ओके, जो एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जो तयार होतो, जसं की आपण पाहिला होता, जसं की लॉक अँड की मॉडेल पाहिलं होतं, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल मॉडेल पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये काय तयार होत असतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होत असतो. ओके, तर हे जे KM व्हॅल्यू आहे ही काय करते, रिप्रेझेंट करते की त्यांचं या एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सचं केवढी स्ट्रेंथ आहे ते मेजर करण्यासाठी ही रिप्रेझेंट केल्या जाते KM व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर अ लो KM व्हॅल्यू इंडिकेट्स अ स्ट्रॉंग ॲफिनिटी बिटवीन द एन्झाईम अँड द सबस्ट्रेट. जेव्हा KM व्हॅल्यू काय असेल, लो असेल, त्यावेळेस काय सांगतं की स्ट्रॉंग ॲफिनिटी म्हणजे काय, दृढ संबंध कोणामध्ये, एन्झाईममध्ये आणि सबस्ट्रेटमध्ये जे संबंध आहे तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो, जेव्हा काय असेल, लो KM व्हॅल्यू असेल त्यावेळेस. ओके, म्हणजे काय, लो KM व्हॅल्यू असेल म्हणजेच काय की एन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये जो बॉन्ड आहे तो काय आहे, स्ट्रॉंग आहे, किंवा ॲफिनिटी जी आहे ती काय आहे, स्ट्रॉंग आहे. ओके, त्याच्यानंतर हाय KM व्हॅल्यू रिफ्लेक्ट्स अ वीक ॲफिनिटी बिटवीन देम. जर हाय KM व्हॅल्यू असेल तर काय असेल की त्यांचा जो बॉन्ड आहे किंवा ॲफिनिटी आहे एन्झाईम आणि सबस्ट्रेटची ती काय आहे, वीक आहे, म्हणजे कमकुवत आहे. तो जो
बॉन्ड आहे एन्झाईम आणि सबस्ट्रेटमधला तो बॉन्ड कसा आहे, वीक आहे, जेव्हा काय असेल हाय KM व्हॅल्यू असेल त्यावेळेस. ओके, फॉर मेजॉरिटी ऑफ एन्झाईम द KM व्हॅल्यू आर इन द रेंज ऑफ 10 मायनस 5 to 10-2 मोल्स. ओके, तर एवढी जी असते याची एवढ्यापासून म्हणजे 10-5 to 10-2 एवढ्या मोल्स मध्ये KM व्हॅल्यू आपल्याला मेजॉरिटी ऑफ एन्झाईम्समध्ये पाहायला मिळते. ओके, म्हणजे मेजॉरिटी ऑफ एन्झाईम्समध्ये KM व्हॅल्यू केवढी असते, 10-5 to 10-2 मोल्स एवढी आपल्याला मेजॉरिटी ऑफ एन्झाईम्समध्ये KM व्हॅल्यू पाहायला मिळते. ओके, नाव दिस इज ऑल अबाउट द मिचॅलिस मेंटेन कॉन्स्टंट ऑर KM. आहे का, तर मिचॅलिस मेंटेन कॉन्स्टंट कोणाला म्हटले आहे की ज्या सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनवर हाफ ऑफ मॅक्झिमम वेलोसिटी होते त्याला काय म्हणू आपण, KM व्हॅल्यू म्हणू किंवा मिचॅलिस मेंटेन व्हॅल्यू म्हणू. म्हणजे पूर्ण जी व्हेलोसिटी आहे त्याच्या हाफ जी व्हेलोसिटी असते. ओके, मॅक्झिमम व्हेलोसिटीच्या हाफ जेवढ्या व्हेलोसिटी असते कधी, ज्यावेळेस त्या कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणू आपण, KM व्हॅल्यू. म्हणजे ज्या कॉन्सन्ट्रेशनवर हाफ ऑफ द मॅक्झिमम व्हेलोसिटी आहे एन्झाईमची त्याला काय म्हणू आपण, KM व्हॅल्यू म्हणू. ओके, जेव्हा ही KM व्हॅल्यू होते त्यावेळेस इक्वल होते सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनची इक्वल टू KM व्हॅल्यू होते, त्यावेळेस काय होत असतं की एन्झाईम 50% जे एन्झाईम मॉलिक्युल्स कोणाशी बाउंड होतात, सबस्ट्रेट मॉलिक्युलशी बाउंड होतात. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही काय असते, कॉन्स्टंट असते आणि कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे त्या एन्झाईमचं. आणि हे काय करतं, रिप्रेझेंट करतं स्ट्रेंथ बिटवीन द एन्झाईम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनचं. जेवढी लो व्हॅल्यू असेल KMची तेवढं स्ट्रॉंग ॲफिनिटी असते किंवा बॉन्ड असतो एन्झाईम सबस्ट्रेटचा, आणि जेवढी हाय व्हॅल्यू असेल तेवढी वीक काय असते त्यांची बॉन्ड असतो सबस्ट्रेट एन्झाईमचा. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द म्युच्युअली मेंटेन कॉन्स्टंट ऑर KM. ओके, थँक्यू.